नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रजची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करा. डॉक्टर तेजस सारडा यांचे आवाहन. शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कोणी कृत्य करीत असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती द्या. पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करा. दिग्रजला नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच दिग्रजची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन दिग्रज पोलीस स्टेशनला रुजू झालेले IPS अधिकारी डॉक्टर तेजस सारडा यांनी दिग्रजकरांना केले आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तेजस सारडा आहे. मी IPS अधिकारी असून दिग्रज पोलीस स्टेशनचा चार्ज 9 मार्च 2026 पासून माझ्याकडे आहे. समस्त दिग्रजवासियांना माझं हे आवाहन आहे की आपल्या शहरात शांतता राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अजून बळकट करण्यासाठी सर्वांनी आमच्या पोलिसांचं सहकार्य करावं. तुम्हाला जर कुठं अपराध, काही गैरव्यवहार दिसताना तुमच्या आजूबाजूला आढळून आले तर तुम्ही नक्की आमच्यापर्यंत यावं. पोलीस स्टेशनचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. आम्ही तुमच्या कंप्लेंटला अत्यंत सिरियसली घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करू. याचबरोबर आमचं तुमच्याकडूनही एक अपेक्षा आहे, ती अशी की जेव्हा आम्ही तुम्हाला काही सूचना देतो, जेव्हा काही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, तेव्हा तुम्ही करावं. आम्ही तुमचं आणि तुम्ही आमचं सहकार्य करून दिग्रज शहराला एक शांततापूर्ण आणि एक अजून चांगलं शहर बनवू, जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला इथं राहण्यासाठी अभिमान वाटेल. धन्यवाद. तुम्ही रुजू झाले दिग्रजला, तेव्हापासून दिग्रजकरांना एक प्रश्न उद्भवत आहे. सर, तुम्ही डॉक्टर पण आहेत आणि डॉक्टरांचा उद्देश असतो रुग्णांना वाचविणे, त्यांना जीवदान देणे, आणि पोलिसांचा उद्देश असतो की नागरिकांचं संरक्षण करणे आणि त्यांच्या संपत्तीचं संरक्षण करणे. दोन्ही बाजू सक्षम असताना सर तुम्ही पोलीस क्षेत्र का निवडले? पोलीस क्षेत्र निवडण्याचा असा काही कॉन्शियस डिसिजन नाही आहे. मी UPSCची परीक्षा दिली, त्याच्यामध्ये जो आपला प्रिफरन्स भरलेला असतो त्याच्यानुसार मला पोलीस IPS ही सेवा प्राप्त झाली. आणि जेव्हा प्राप्त झाली आहे तेव्हा मला लक्षात आले की खूप महत्त्वाची सेवा आहे. पब्लिकशी डायरेक्ट इंटरॅक्शन आहे आपलं, डायरेक्ट रिलीफ देऊ शकतो आपण. आणि डॉक्टर असो किंवा पोलीस असो, दोघांचं काम जसं आपण योग्य प्रकारे सांगितलं की इन्स्टंट रिलीफ देणे आहे पेशंटला किंवा आपल्याकडे येणाऱ्या गरजू फिर्यादींना. तेच काम करायचं. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.